कळे तुका म्हणे विषय अन्न नाशिले जैसे करी इंद्रियाची सेवा पाहे आवडीचा हेवा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून परमार्थाच्या साध्यापर्यंत पोहोचण्याकरता परमार्थ करणाऱ्या साधकांनी या वाटचालीमध्ये जे जे अवरोध करतात, प्रतिबंध करतात, आड येतात, साध्याकडे जाऊ देत नाहीत, अशा प्रकारच्या प्रतिबंधापासून अत्यंत सावध राहायला पाहिजे। हा विषय जर सावध नाही राहिला तर तो कसा साध्यापर्यंत पोहोचत नाही, या रूपाने प्रतिपादन। परमार्थ करणाऱ्याला परमार्थ शब्दाचा अर्थ नित्य सुखाची प्राप्ती। परमार्थ या शब्दाचा अर्थ काय आहे की नित्य सुखाच्या प्राप्तीचं जे साधन आहे त्याला परमार्थ म्हणतात। नित्य सुख हा परमार्थ आहे। साधन आणि साध्य या दोघांचंही तेच नाव आहे। साधनालाही परमार्थ म्हणतात, देवाचे चरण, आणि देव हा परमार्थ स्वरूप आहे। जसं त्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष साधनालाही प्रत्यक्षच नाव आहे आणि ज्ञानाला सुद्धा काय आहे, प्रत्यक्षच नाव आहे। त्या आस्तिक ऋषीच्या आईचं नावही जरत्कारू होतं आणि बापाचं नावही जरत्कारू होतं। तसं साध्य स्वरूप तोही परमार्थ आहे आणि ज्या साधनाने ते साध्य प्राप्त होतात त्यालाही काय म्हटलं जातं, परमार्थ। ज्या ठिकाणी न्याय दिला जातो त्यालाही कोर्ट म्हणतात आणि जो न्याय देतो त्यालाही कोर्टच म्हणतात। पुढे चालले कोर्टात चालले का आज मी मानते कोर्टाचा जेवर आहे। मला पहिल्यांदा माहितीच नव्हतं कोर्ट रजेवर आहे म्हणजे मला आश्चर्यच वाटलं। तर मी जाताना तो पाहिलं होतं तिथं कोर्ट रजेवर कसं काय म्हणतात, म्हणजे व्यक्तीलाही कोर्टच म्हटलं जातं आणि त्या जागेला सुद्धा काय म्हटलं जातं, कोर्ट म्हटलं जातं। तसं साध्यालाही परमार्थ म्हणतात, साधनालाही परमार्थ अशा प्रकारचा शब्द उच्चारला जातो। तेव्हा अशा या परमार्थामध्ये जे प्रतिबंधक आहे त्यात पहिला नंबर आहे या बाईचा। राम अवतारामध्ये आणि कृष्ण अवतारामध्ये भगवंतांनी हे दोन पूर्ण अवतार घेतलेले आहेत। अर्थातच धर्माची स्थापना करण्याकरता, दुष्टांचा नाश करण्याकरता, रक्षा परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। दोन्ही अवतारामध्ये दुष्टाच्या नाशाचा नारळ जो फोडावा लागला देवाला तो स्त्रीने अशा प्रकारच्या दुष्टावरच फोडावा लागला। रामचंद्रांच्या जीवनामध्ये प्रभूने पहिल्यांदा मारलं ते कोणाला, आणि कृष्ण अवतारामध्ये पहिला नारळ फोडला तो पूतना मावशीवर। ज्याला परमार्थ करायचा आहे त्याला पहिला नारळ यांच्यावरच फोडावा लागतो। आणि या परमार्थातली ही जर ताटिका वा पूतना कोण असेल, पूतनाच आहे ती, कारण पूतना शब्दाचा अर्थ आहे पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही जी पवित्र नाही, अर्थात आशा। परमार्थ करण्याला निघणाऱ्या माणसांनी पहिली तयारी करावी लागते ती आशेला काढून टाकण्याची। सरकारी दप्तरीमध्ये काम करायचं असेल तर त्याला आवश्यक असणार जसं कागदपत्र घेऊन जावं, ज्ञान संपादन करायचं असेल तर मलविक्षेप घालून साधन चतुष्टय व्हावं। तसं
नित्य सुखाची प्राप्ती करून घ्यायचे असा निश्चय करणार आणि पहिल्या आपल्या मनामध्ये असलेल्या या विषयाविषयीच्या आशा उपटून फेकाव्या लागतात. आशा हे समूळ खणून काढावी. पारमार्थिक म्हणून घ्यायला फार बरं वाटतं. पारमार्थिक म्हणून घेणं सोपं आहे, परमार्थ करणं हे तितकं सोपं नाही. श्रस्य धारा निशितादर तया दुर्गम पतस्तत कवयो वदन्ति. तो अधिकारीच नाही भक्तीच्या साधनेनं साध्यापर्यंत जाण्याचा की ज्याच्या मनामध्ये विषयाविषयीच्या आशा आहे. आशा नसावी का? असावी. भक्तीमध्ये पूर्ण आशेचा त्याग नाही, पण पूर्ण आशेचा सहयोगही नाही. फक्त देवाच्या प्राप्तीची आशा मनात असली पाहिजे. कैसी देवा विना आस. तुकोबाराय म्हणतात की भजन कीर्तन करणाऱ्याच्या मनामध्ये फक्त देव मिळवायचा आहे एवढीच आशा पाहिजे. त्याला दुसरं काहीच मिळवायचं नसेल. दुसरं ज्याला मिळवायचंय त्याने देवाची आशा ठेवायचं काही कारणच नाही. जाणा त्या निश्चिंती देव नाही. आणि देव मिळवायचं असेल तर दुसरं मिळवायचं ही आशा ठेवायची नाही. मिळणं न मिळणं हे आपल्या इच्छेच्या अधीन नाहीच आहे. ते प्रयत्न आणि प्रारब्ध याच्या अधीन आहे. पण देव मिळवण्याकरता प्रयत्न करणाऱ्याला सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे आशेचा. तोंड भरो का विचारा. तोंड भरो का विचारा. विचाराने तर तोंड भरलेले आहे. दोन अशा प्रकारच्या विचाराचं काय करतात? प्रतिपादन. ब्रह्माचं झाड उभं केलं जातं. पण जर अंतःकरणामध्ये पुसट अशा प्रकारची जरी विषयाची इच्छा असेल, अंतःकरणी विषयाशी थारा जागा असेल. भगवान सांगतात नातोडे मी नातोडे त्याला मी प्राप्त होत नाही. ऐसे किती करोड जन्म गेले तरीही त्याला माझी प्राप्ती नाही होत. तेव्हा संसारातल्या वस्तूची आशा ही भगवत प्राप्तीच्या मार्गाने निघणाऱ्या साधकाकरता अत्यंत अत्यंत बाधक आहे. काय कारण आहे बरं एवढं तुकाराम महाराज आशेच्या विरोधात का रान उठवतात? नित्य सुखाची प्राप्ती होणं या शब्दाचा अर्थ आहे भगवत प्राप्ती. कारण परमात्मा म्हणजे नित्य सुख आहे. नित्य सुखाचं दुसरं नाव काय आहे? देव, परमात्मा, ब्रह्म, पांडुरंग, आनंदाद्वय, नित्य निरामय. हे योगी यांचे ते हे समचरण साजरे विटेवरी. पांडुरंगाचं मूळ स्वरूप म्हणजे नित्य आनंद आहे. आणि मग नित्य आनंद म्हणजे ब्रह्मप्राप्ती, ब्रह्म भाव. खर तर ही प्राप्तीच नाही, ब्रह्मनिवृत्ती. कारण वेदांत शास्त्र सांगतं सगळे जीव स्वरूपाने ब्रह्म. तत्वमसि अयमात्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी तज्ज्ञानम ब्रह्म. तुकारामाने कैची कीव कोठे जीव निराळा आहे सिद्धो अंगा अंगी. डोळे उघडी संत शास्त्र वेद या सर्वांचा हा सिद्धांत आहे की जीव स्वतः नित्य सुख स्वरूप आहे. काय नित्य सुख स्वरूप आहे? सकाळी टायमाला चहा नाही आला तर फार उलथा पालथा होतो. नित्य सुख स्वरूप आम्हाला सुखा करता जडाच्या दारात भीक मागावी लागते. चहा चेतन का जड, चिवडा पोहे चेतन का जड.
सत्कारामध्ये खांद्यावर टाकलेली शाल चेतन का जड, पैशाचा बंडल चेतन का जड. ज्याला सुखा करता जडा पुढे लोटांगण घालावं लागतं आणि तो सुख रुपया म्हणण्याला काय अर्थ आहे? बघा, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण सुखा करता कोणापुढे पदर पसरतो. सगळेच विषय कशाने जडामध्ये मोडले जातात आणि त्या विषयाकडे आपण सुखा करतात. आपण शास्त्र सांगतंय, शास्त्र सांगत असेल ते खरंही असेल, पण आमच्या अनुभवात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काय उपयोग. एक जण भीक मागायला जायचं म्हणून झोळीला गाठी बांधली. तेवढ्यात कोणी ज्योतिषी तिथं, त्यांनी त्याच्याकडे पाहिल्यानंतर नमस्कार केला. राजाधिराज, तो म्हणे काय चेष्टा करतात, बाकीचे तर उपास करतातच करतात, पण तुम्ही ओळख नाही, तुम्ही उपास करायला लागले. त्यांनी सांगितलं उपास तुमच्या चेहऱ्याची, हातावरच्या रेषेची लक्षणं सांगतात की खूप मोठ्या धनाचे आपण मालक आहात. तेव्हा जोडीला गाठी बांधायला लागलो. कुठं जाण्याकरता? भीक मागायला जाण्याकरता. काय धनाचे मालक? त्यांनी सांगितलं तुमच्या घरामध्ये असं असं धन आहे, जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत काय त्याचा उपयोग. कसं शास्त्र सांगतं जीव ब्रह्मस्वरूप आहे, पण जोपर्यंत ती प्रतीती येत नाही, तो अनुभव अशा प्रकारचा येत नाही. कारण सांगणारे सगळे विषयाच्याच आनंदाने आनंदी होतात. लोकांनी तशी कसं मानायचं? असे काही उदाहरणं तुकोबाऱ्यांचे जागोजाग असते तर लोकांना ते खरंही वाटलं असतं. आपण सगळे सारखेच ऐकणारे आणि सांगणारे, विषयातच आनंद मानणारे आहोत. तेव्हा जीव हा स्वरूपाने नित्यानंद स्वरूप आहे. बस त्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान नाही, अज्ञान आहे आणि अज्ञानामुळे ते अप्राप्त होत आहे. त्या अज्ञानाची निवृत्ती ज्ञानाने होते. अज्ञान ज्ञानेने लिहा. येषां नाशितमात्मनः ज्ञानेन तद्ज्ञानम् येषां नाशितमात्मनः तेषाम् आदित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम्. तेव्हा ज्ञानाने जीव आपल्या स्वरूपाला जाणतो आणि स्वरूपाला जाणलं की तो यस्वात्मरकरी वशात्मतृप्तस्य मानवा नित्यानंद स्वरूप होतो. या आशेचा काय संबंध आहे प्रतिबंध करण्याचा? का तुकोबारा या आशेच्या मागे लागलेले? तुकोबारा त्याचं उत्तर या अभंगामध्ये देत आहेत की आशाबद्ध जन काय जाणे नारायण. आशाबद्ध जन नारायण काय जाणे? आशेनं जे बांधलेले, आशेनं जे आवळलेले आहेत, या आशेची बिडी, आशेचं बंधन, आशेची साखळी काही विचित्रच आहे. एका सुभाषितकाराने असं म्हटलेलं आहे की आशा ही मनुष्यानां काचित आश्चर्य शृंखला. साखळी आहे ती माणसाला बांधणारी, पण आश्चर्यकारक आहे. कसे आश्चर्यकारक आहे? साखळा दंडाने कोणाला बांधलं जातं? जागेवरून हलू नये म्हणून, पळून जाऊ नये म्हणून त्याला बेड्या ठोकल्या जातात. साखळ दंडाने बांधलं जातं. जितका मोठा असेल तितकी मोठी साखळ दंड अशा प्रकारची वापरले जातात. हाताला, पायाला, गळ्याला वगैरे अशी साखळ दंड बांधून ठेवलं जातं. तर व्यावहारिक साखळी अशी की ती बांधली की ज्याला बांधलेले तो हालत नाही. आणि ही आशारूपी साखळी असे ज्याला जितकी मोठी वापरलेली तितका तो जास्त धावतो. यया बद्धा प्रधावंती. रोज विमानाने प्रवास करणारी माणसं कमी आशेची नसतात. ज्याला उगा 10 रुपये मिळावे वाटतात त्याला विमानाने प्रवास नाही करावा लागत. विमानाने तेच पळत असतात की ज्याच्या करोडोच्या काय असतात, अपेक्षा असतात. आशेनं बांधलं, जितका जास्त आवडला तितका वेगात पळत.
महाराज माणसाच्या अपेक्षेनुसार अजून साधनच निघालेलं नाही वेगाचं. वेगाची साधनं नाहीत असं नाही, पण माणसाच्या अपेक्षेपेक्षा ती काय आहे, कमीच आहे. का किती वेळ झाला विमान पोहोचायला कसं गेलं, म्हणजे विमानाचा वेग सुद्धा आम्हाला कमी वाटायला लागलेलं आहे. असं एखादं साधन निघालं पाहिजे, जिथं जायचंय तिथलं नाव घेऊन बटन दाबलं की लगेच तिथं एका क्षणात अशा प्रकारचा मनोवेगाने म्हणतात त्याला, मनाच्या वेगाने आशा वाढलेली आहे. जेवढ्या आशा आहे तेवढं धावणं असतं, जेवढा धावतं तेवढी वृत्ती चंचल असते, आणि जेवढी वृत्ती चंचल आहे तेवढा दुःख येतो. करोडो रुपयाचा मालक असेल, अनेक बिल्डिंग असतील त्याच्या नावावर, पण दलिंदर त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही आत्मसुखाच्या बाबतीत. त्याला झोप येण्याकरता गोळ्या घ्याव्या लागतात. माणसं म्हणावं, नैसर्गिक सुखाचा सागर म्हणजे झोप आहे. किती थकलेली माणसं सुद्धा नुसती जाऊन अशी डुबकी मारून आली तरी ताजेतवाने होतात. आणि अशा प्रकारच्या नैसर्गिक सुखालाही जर आम्ही आमच्या कर्तृत्वाने अंचवलं असलो तर क्यू करावी नाही. तेव्हा ही आशा अशा प्रकारचा एक विकार आहे अंतःकरणामध्ये, की शरीर एका ठिकाणी बसलेलं असलं तरी जीवाला तो एका ठिकाणी नाही बसू देत. उलट काम करताना तरी माणसं निवांत असतात, म्हणजे तेवढंच त्यांच्या समोर असतं. निवांत बसली रे बसली, कुठं कुठं फिरून येतात, काय काय संकल्प करतात, मनोरथाच्या उत्तरेची व्यवहारामध्ये कसा असेल तसा असेल, परमार्थामध्ये महान दोष आहे हा. आशेच्या पाशाने ज्याला आवळलेला आहे त्याला देवाची प्राप्ती होत नाही, हा शास्त्राचा सिद्धांत. तो बरं म्हणतात, आशाबद्ध जन काय जाणे नारायण. आशेनं बांधलेले, आशाबद्धा देव असोनी जवळी. गोकुळातलं वर्णन आहे, मालपेड्यातलं हे प्रमाण आहे की आशेनं बांधलेले असल्यामुळं जवळ देव असून सुद्धा त्यांना कळायला तयार नाही. का प्रतिबंधक आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. तुकोबारायांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की आशेनं बांधलेला जो आहे तो देवाला काय जाणणार आहे, काय जाणणार, काय अडचण काय आहे. तर अडचण ही आहे की देवाला जाणण्याकरता जाणणं हा बुद्धीचा धर्म आहे. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरोधे. बुद्धी जाणते, आणि बुद्धी ज्या वेळेला वस्तूला जाणत असते त्यावेळेला स्थूल वस्तू असेल तर स्थूलपणाने तिला सहज ती वस्तू समजते, पण जशी जशी सूक्ष्म वस्तू असेल तसं तसं बुद्धीलाही काय व्हावं लागतं, सूक्ष्म व्हावं लागतं. नारायण, परमात्मा, पांडुरंग, ब्रह्म, आत्मा या शब्दाने ज्या तत्वाचं वर्णन केलं गेलेलं आहे शास्त्राधिकामध्ये, ते तत्व अत्यंत सूक्ष्म आहे, अत्यंत सूक्ष्म आहे, आणि म्हणूनच कळायला ते कठीण आहे. सूक्ष्मत्वात तदविज्ञेयम. वर फुटार असलेले देव नाही म्हणतात तो त्यांचा काही दोष आहे असं नाही, कारण त्यांची बुद्धी कशी आहे, स्थूल आहे, आणि तो सूक्ष्म आहे. आता त्यांना जर दिसतच नाही तर ते तरी काय करते. आपल्यालाही तो दिसलेला असतो असं नाही, पण आपण संत सांगतात तर त्यांच्यावर श्रद्धा ठेवून तो मानतो, एवढाच त्याचा अर्थ आहे. अन्यथा तो सूक्ष्म, आणि सूक्ष्म वस्तूला पाहण्याकरता नजरही सूक्ष्म असावी लागते. डोळ्याने दिसणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याही जर अति बारीक असतील तर
सूक्ष्मदर्शक यंत्राने त्याला काय करावं लागतं, पाहावं लागतं. परमात्मा सूक्ष्म, अतिसूक्ष्म. कसा सूक्ष्म आहे? एक वेदांतामध्ये काही सिद्धांत मांडले गेलेले आहेत. नेहमी कार्यापेक्षा कारण सूक्ष्म आणि व्यापक असतं. कार्यापेक्षा कारण हे सूक्ष्म आणि काय असतं, व्यापक असतं. सगळ्यात स्थूल कार्य पृथ्वी आहे. पृथ्वीचं कारण पुराणामध्ये, शास्त्रामध्ये जल मांडलेलं आहे. तर ते जल पृथ्वीपेक्षा सूक्ष्म. आपण पोत्यामध्ये, गोण्यामध्ये पार्थिव द्रव्य भरतो. पाणी आणायचे असले, कांदे आणायचे असले, तुरी आणायची असली त्या गोण्यामध्ये आणतात. त्या गोणीत पाणी नाही येणार, कारण पार्थिव द्रव्य स्थूल आहे. पाणी त्याच्या मानाने अत्यंत सूक्ष्म. त्याच्याकरता बाटली लागेल, काचाची भांड लागेल. काचाच्या बाटलीत पाणी येतं, त्याच्यातून पाणी बाहेर जात नाही, पण त्या पाण्याचं कारण तेज आहे. तेज जर त्या बाटलीत ठेवलं, असं बल्ब लावून जर ठेवला तर ते तेज त्या बाटलीतल्या छिद्रातून बाहेर येतं. इतकं सूक्ष्म आहे. पाणी नाही बाहेर येत. काचेच्या भांड्यातून पाणी बाहेर येत नाही, पण काचेच्या भांड्यातून तेज काय होतं, बाहेर येतं. कारण पाण्यापेक्षा स्वरूपाने तेज सूक्ष्म. तेजाही पेक्षा वायू सूक्ष्म. चांगल्या प्रकारचं फर्निचर केलेलं असेल किंवा पूर्वीची लाकडी कवाडे असतील तर उन्हाळ्यामध्ये भर दुपारी खिडक्या कवाडे लावली तर आत काय पडतो, अंधार पडतो. अंधार कारण प्रकाश त्या भिंतीचं भेदन करून मध्ये नाही येऊ शकत. पण आत काय असते, हवा असते. आत हवा, प्रकाश नाही, हवा. हवेपेक्षा आकाश सूक्ष्म आहे. त्या हवेच्या दाबाचं प्रयोग करून दाखवत असताना शाळेमध्ये असे दोन गोलक एका वेळेला चिटकवतात आणि यंत्राने त्याच्यातली हवा काढून, हवा काढली की ते दोन्ही बाजूला निघत नाही. चांगली ताकद लावली का, कारण बाहेरचा हवेचा दाब त्याला दाबून देतो. त्याच्यातली हवा काढली, हवा नाही त्याच्यात, पण त्याच्यात काय, आकाश आहे. आकाश हवेपेक्षाही सूक्ष्म आहे. ते कसल्याच यंत्राने काढता नाही येत. आकाशापेक्षाही आकाशाचं कारण अज्ञान आहे, ते त्याच्याही पेक्षा सूक्ष्म आहे. आणि अज्ञानापेक्षाही अज्ञानाचं अधिष्ठान परमात्मा आहे, ब्रह्म आहे. सगळ्यात सूक्ष्म तो आहे. सगळ्यात काय सूक्ष्म आहे परमात्मा. अर्थात सूक्ष्म असल्यामुळं स्थूल बुद्धीला तो कळत नाही. त्याच्याकरता बुद्धी सूक्ष्म करावी लागते. आणि बुद्धीला सूक्ष्म करणारे जे घटक आहेत त्यामध्ये आशा आहे. आशेनं बुद्धी स्थूल. सगळेच विकार बुद्धीला गढूळ करतात आणि मग गढूळ पाणी हे सूक्ष्म नसतं, ते काय असतं, स्थूल असतं. गढूळ पाणी वस्त्रातून नाही गळत, कधी कधी ते चाळणीतून सुद्धा काय होत नाही, गळलं जात. म्हणून तुकोबाराने हा सिद्धांत प्रतिपादन केलेला आहे की आशेनं जे बांधलेले आहे, आशाबद्ध, आशेचं सगळ्यात मोठं अशा प्रकारचं फल जर काही असेल, आशारूपी वृक्षाला जी फलं येतात त्या फलाचं नाव आहे दुःख. आशा हा कारखाना आहे आणि त्या कारखान्यातून कोणता माल तयार होतो, दुःख. आशा जैसी दुःखाते व्याधी. निंदा करीते व्याधी, पण आशा दुःखाते व्याधी. आशा हि परम दुःखम. म्हणून साधूचं लक्षण जिथं जिथं सांगितलेलं आहे तिथं तिथं आशारहितत्व हे प्रकर्षाने सांगितलेलं आहे. अनपेक्ष सुचिर लक्षण उदासीनो गतव्यतः अनपेक्षा अपेक्षा रहित, आशा रहित. तेव्हा जर परमात्मा जाणायचा असेल, परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल, परमात्मा रूप व्हायचं असेल, नित्य सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल,
तर या आशेला आशा हे समूळ खवणी करणारे, आशा मारोनिया जयवंत व्हावे. तुका म्हणे जरी योगाची तातडी आशेची बिमोडी करी आधी, आशाबद्ध जन काय जाणे. आशाबद्ध वक्ता धाक भय श्रोतयाच्या चित्ता, आशा धरुणी मनी काही देईल विटाळ साहेब. ज्याच्या मनामध्ये आशा आहे ती व्यक्ती विटाळशी ती भक्ती करण्याला लायक नाही. अशा माणसाच्या बरोबर भजन कीर्तन सुद्धा करू नये ज्याच्या मनामध्ये खूप आशा भरलेली आहे. परमार्थाच्या दृष्टीनं भक्ती क्षेत्रामध्ये नालायक अयोग्य अशा प्रकारचे कारण विटाळशी आहे. मग विटाळशी अवस्थेमध्ये धर्मकर्म नाही केलं जात, करत नाही. आशाबद्ध जन आशेने बांधलेले जे ते देवाला काय जाणार. चित्ताने त्या बुद्धीने देवाला जाणायचं असतं आणि ती बुद्धी या आशेनं बांधलेली असते. ज्याची आशा असते त्याच ते चिंतन करत असते. देवाचं चिंतन काय, मंदिरात बसलेले असले तरी देवाचं चिंतन नसतं. देवाजवळ बसलेले सुद्धा येणाराच चिंतन करतात, देवाचं नाही चिंतन. इथं बरं आहे महाराज मौलीच्या दरबारामध्ये इथं आशेचा संबंध नाही. पुजारी कोणी बसत जे त्यांचा पगार आहे त्यांना काही घेणं नाही. इतर ठिकाणी जाणाऱ्याच्या भावना नष्ट करून टाकतात तिथे बसलेली माणसं, जसे लुटारूचे अशा प्रकार काढा. ते उत्तर भारतात अशी बेकार पद्धत आहे. घरोघर तुम्हाला मंदिर दिसून देतात. मंदिरात देवतेची पूजाही खूप चांगली करतात, पण मग त्यांची खेती म्हणजे दर्शनाला येणारे लोक आले की लगेच कवाड लावून बसवतात. तिकडचं काही महात्मा वगैरे त्या देवतेचं ते सांगतात इथं असं झालेलं आहे, देवाने असं केलं तसं केलं तसं केलं, चला काढा. नाही दिलं तर मारायला कमी नाही करत. काय देवाला ओळख नाही, काय देवाला जाणणार. अशाबद्ध जन काय जाणे नारायण. मग काय करतात ते खरी इंद्रियाची सेवा, बाह्य आवडीचा हेवा. पृथ्वीभूमी राज्य या भंगावर चिंतन करण्यापूर्वी आपण सांगितलं की साधन संसाराचं करून साध्य करणार असेल तर काही अडचण नाही. पण मग आशेनं बांधलेली माणसं ज्या वेळेला परमार्थात येतात त्यावेळेला त्यांचं साधन परमार्थ होतं आणि साध्य संसार विषय होता. इंद्रियाची सेवा करी, इंद्रियाचे चोजले पुरवले जातात. इंद्रिय म्हणतील ती वस्तू प्राप्त करून देण्यामध्ये अख्खं आयुष्य अशा प्रकारचं बरबाद होतं. कान सांगताय मला चांगलं गायन पाहिजे, चालले. तुगेंद्रिय सांगताय स्पर्शमोह पाहिजे, स्पर्शाकडे. नेत्रेंद्रिय सांगतो रूप चांगलं हवंय, तेव्हा शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे 5 इंद्रियाचे 5 विषय, ज्ञानेंद्रियाचे आणि कर्मेंद्रियाचे, ते इंद्रियाची सेवा करत राहा. जे आवडतंय त्याची सारखी अपेक्षा करून त्याच्या प्राप्ती करता सारखा पळत राहतो, सारखा पळत राहतो. संतांचा हास्य तुका म्हणे सांडी संसाराचा छंद, मग परमानंद पावशील. परमानंद प्राप्ती करता विषयासक्तीचा नाद सोडावाच लागतो. नाही दोन नाही. आपण ती नेहमी आमची कीर्तनकार मंडळी गोष्ट सांगतात. एक चोर होता, चोरी करण्याकरता तो राजवाड्यामध्ये घुसला. राजा आणि राणी ज्या खोलीत झोपलेले होत्या खोलीत त्यांनी प्रवेश केला. बुद्धिमानच असतात मला, फक्त बुद्धीचा त्यांनी वापर वाम मार्गाने लावलेला असतो, अन्यथा बुद्धिमानच राहतो. पण त्याच्या लक्षात आलं की जागे आहेत हे लोक, दडून बसला.
त्यांचा संवाद चालू होता. ती राणी म्हणत होती, का हो सतत तुम्ही राजकारभारात लक्ष देता कधी काही घराकडे लक्ष करा ना. म्हणजे काय कशात मी लक्ष दिलं नाही. अहो म्हटले आपली बेबी आता उपवर झालेली आहे, पुढच्या वर्षी जास्त तिथ्या नाही म्हणतात, या वर्षी नाही जमणार का. तिला वर वगैरे पाहण्याचं काही तुमच्या डोक्यात आहे का नाही. हो म्हटले मीही त्या याच्यात आहे, पाहतोय, पण मला जसा हवाय तसं काय अजून सापडत नाही. ते म्हणे तुम्हाला हवा तरी कसं आहे, सगळं जग भरलेलं आहे वराने आणि तुम्हाला सापडा नाही गेला, कसा लागत तुम्हाला. ते म्हणे हे पहा आपल्याला मुलगा नाहीये, त्यामुळं ती मुलगी आहे आणि तीच आपला काय पुढे राज्याचा वारस तोच होणार आहे. मुलीचं लग्न केलं की आपण हे सगळं त्यांच्या ताब्यात देऊन वनामध्ये तपश्चर्या करण्याकरता जाऊ. पूर्वी जायची मागवतो सगळ्याच अशा प्रकारचं कर्तव्य म्हणून संसार करावा आणि संसार करण्याची वेळ संपली की ते मुलाच्या ताब्यात देऊन स्वतः वानप्रस्थ व्हा, संन्यस्त अशा प्रकारचं होऊन उर्वरित आयुष्य हे आत्मचिंतनामध्ये आत्मपर्वत साक्षात्काराकरता व्यतीत करावं. ही पूर्वीची ऋषीमुनीची अशा प्रकारची पद्धत. तुम्हाला कसा हवाय तो ऐकतोय चोर. हे बा आपल्याला जावई राजा करायचंय त्याला तर तो विरक्त असला पाहिजे. सावधान. ज्या वेळेला सत्ताधारी विरक्त असतात त्यावेळेला देशाची भरभराट होते. सत्ताधारी ज्या वेळेला लोभी असतात, संस्थानिक ज्या वेळेला लोभी असतात, सरकार क्षेत्रातले काय महाराज सगळं वाटोळं करून टाकलं या मंडळीने सहकार क्षेत्रात. एक एक कारखाना किती कुटुंबाला जगवत होता. कितीतरी कारखाने आज असे की विक्रीला निघाले. का तर तिथली माणसं ही विरक्त नाही गेली. म्हणून लोकशाहीमध्ये निवड करत असताना जातीचा आधार घेऊन, प्रांताचा आधार घेऊन, काय देतोय याचा आधार घेऊन मतदान करण्यापेक्षा तो विरक्त आहे का याचा आधार घेऊन जर मतदान केलं तर देश फार लवकर पुढे जाईल. नाही कोणाला आत्महत्या करण्याची गरज पडणार. एखाद्या वेळेला साधू विरक्त नसला तरी काही बिघडणार नाही, कारण त्याचं स्वतःच वाटोळ होईल. पण सत्ताधारी जर विरक्त नसेल तर तो देशाचं वाटोळ केल्याशिवाय. तेव्हा आपल्याला जावई असा बनवायचा आहे की तो काय असला पाहिजे, विरक्त असला पाहिजे. बस विरक्त दिसला मला की त्याला मी मुलगी देईन आणि राज्यही देईन. कोण ऐकत होता. तो म्हणला चोरी करून करून तू किती करणार, चोरी करून किती करणार. त्याच्यापेक्षा जर विरक्त झाला तर राज्यही मिळेल आणि बेबीही मिळेल. त्यांनी काहीच सोडलं नाही मला, तसाच निघून गेला. लगेच गावातल्या मंदिरामध्ये कपडे जाळले, त्याची राख सगळ्या अंगाला लावली, लंगोटी लावली. लोक नेहमीप्रमाणे सकाळी दर्शनाला आले, दर्शन केलं, साधूबाबा बसलेले, नमस्कार करायचं, डोळे उघडायचे. कोणाला काही बोलला नाही, कोणाला काही मागितलं नाही, कुणी काही ठेवलं तर त्याच्याकडे पाहायचं सुद्धा नाही. काही कुणाचं घेतलंय नाही, कुणी काही पैसे वगैरे ठेवले आंबे छोटे. आणि मग काय लोकांचा असा विचित्र प्रकार आहे ना, जे घेत नाही त्याच्या मागे लागतात, जे मागत त्याच्याकडे पाठ करतात. काही घेत नाही. 2-3 दिवस सगळ्या गावात चर्चा, हे गाव त्याच्या दर्शनाला कशालाच हात लावायचं नाही, काहीच विरक्त म्हणजे विरक्त. कधी कधी 2000चे बंडल ठेवायचे लोक त्यांनी पाहायचं. आता चोर मुळात पाहिला त्याला असं घ्यावं वाटायचं, असं घ्यावं वाटलं की पुन्हा हे घेतलं की ते नाही मिळत. राजाच्या कानापर्यंत ही बातमी गेली. त्यांनी प्रधानाला सांगितलं खरंच विरक्त आहे का पाहून या. मग संसारी लोक आहे ना, तुम्हाला सांगू का, त्यांना शास्त्रातलं नाही काय कळत, शास्त्राकडे आलेलेच नसतात ते. पण संसारात लय बिरकी राहते, लय पर्यंत लांबपर्यंत पोहोचलेले असतात.
संसाराच्या क्षेत्रामध्ये ते कमी नसतं. खरंच विरक्त आहे. मग त्याने लगेच चांदीचं ताट, त्या ताटामध्ये हिरे मोती असं रत्नाने ताट भरलेले आणि लवाजम्यासह कळालेलं. महाराज राजेसाहेबांनी एक तुच्छ भेट पाठवलेली, इथं स्वीकार त्यांनी डोळे उघडून स्वप्रकाशित रत्न असे चमचम 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 चांदीचं ताट. रत्न नाही, नुसतं ताट जरी चांदीचं राहिलं तरी 2-3 किलोचं ताट. असं वाटायचं ती वेगळी मिळते का नाही मिळते, एवढं घेतलं पसार झालं तरी किती मरेपर्यंत नाही बोलत. पण तरी त्याला माहिती होते हे घेतलं की मग बेबी नाही मिळायचं. नाही त्याला स्पर्श केला. मग शेवट राजा आला आणि सांगितलं महाराज चला राजवाड्यात. तो विचार करू लागलेला आहे आपण खोटं साधू झालो, विरक्त झालो तर राजा मागला. खरं विरक्त झाल्यानंतर का देव नाही माग लागणार. नंतर त्याचं काय झालं माझ्या मला नाही माहिती. पण जर देव हवा असेल तर मग विषयाचा त्याग करण्याची तयारी पाहिजे. आणि आपल्याकडून विषयाचा त्याग होत नसेल तर मग देवाच्या हातात बरी तर ते ज्यांनी आशेनं बांधलेले देवाला काय जाणणार आहे. बिचारा इंद्रियाची सेवा करतो तरी इंद्रियाची सेवा आणि आवडीचा हे बाप आहे. आवडतं काय ते पाहतो म्हणून बोलतो तर काय ब्रह्मदेवाचा आवड आहे. बोलणं म्हणजे एखाद्या झोपेत बडबड करतं त्याचा आणि त्याच्या त्या बोलण्याचा आणि त्याचा वैयक्तिक काही संबंध नसतो. तसे आम्ही कीर्तना प्रवचनात जे बोलतो त्याचा आणि आमच्या वैयक्तिक जीवनाचा काही संबंध नाही. ब्रह्मसत्यम संतांचे पायी हा माझा विश्वास काय विश्वास त्याचा विश्वास राहतो. तेव्हा ब्रह्मने चावळे तसे उचित न कळे त्याला योग्य काय. आशेनं बांधला की उचित अनुचित नाहीच. आशेनं बांधला की उचित अनुचित याची आठवण करून देणारा विवेक हा नष्ट होतो. सगळ्यात महत्वाचं अशा जर पहिलं काम काय करत असेल तर विवेक नाही साधत. फलाची हवे फलाची हवा हृदयी कामा झाला रिघावा तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. आणि मग ज्या वेळेला योग्य अयोग्यच ठरवू शकत नाही बुद्धी. ज्याची आशा असते तेच त्याला योग्य वाटतं. ते योग्य असतं असं नाही. आणि मग त्याला देवाकडे देवाला जाणण्याची पुढं त्याची प्रगती होण्याचा काही संबंधच राहत नाही. ब्रह्मले चावळे तैसे उचित न कळे त्याला योग्य अयोग्य काही कळत नाही. तुकोबारे म्हणतात या आशेनं त्याच्या जीवनामध्ये जसं अन्नात विष कालवावं तसं परमार्थात काय कालवलेलं आहे विष कालवलेलं आहे. आणि मग अन्नात विष कालवल्यानंतर ते अन्न राहतच नाही. ते काय होत असतं विष होत असतं. विष बहुत अन्न विष मोहरीच्या माने अवघेची त्याने विष होय. अशा प्रकारचं ते विष होऊन जातं. तुका म्हणे विषय अन्न नाशिले जैसे करी इंद्रियाची सेवा पाहे आवडीचा हेवा. पूजनीय वैकुंठवासी सर्जेरावजी मुंडे पाटील यांच्या जयंती निमित्त चालू असलेला हा उत्सव आज त्याचा उपांत्य दिवस आहे. उद्या काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे. आणि काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार असली तरी प्रवचनाचा मात्र आजचा काय शेवटचाच दिवस आहे. क्रमशः उद्यापासून संस्थेमध्ये प्रवचन चालू राहतील. पण इथलं आज हे शेवटचं प्रवचन आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या ज्या मंडळींनी या ठिकाणी